तुम्ही काढलेली बाही ही बाहीच्या आपल्या पॅटर्नच्या आर्महोलला प्रॉपर होतीये का? बॅकचा आर्महोल जास्त आणि फ्रंटचा आर्महोल कमी, अशीच काही सिच्युएशन आहे का तुमच्या बाबतीतही? आणि जेव्हा आपण फ्रंट आणि बॅक शोल्डर जोडतो, त्यानंतर जेव्हा आपण बाही त्याला लावतो त्यावेळेला बाहीचा जो सेंटर आहे तो आणि शोल्डर हे दोन जोडल्यानंतरचा हा जो सेंटर पॉइंट आहे, इथे आपली सेंटरला बाही जुळत नाहीये का? हा जर तुमचा बाहीचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे काही मी तुम्हाला आता 2-3 प्रॉब्लेम सांगितले या विषयावरच आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. कारण खूपदा कमेंट येत आहे की ताई, एक तर काय होतं की आपल्या आर्महोल बरोबर आपली जी बाहीचा शेप आहे तो प्रॉपर येत नाही. एक तर तो जास्त होतो आणि पुढच्या बाजूला लावायचं म्हटलं तर त्या बाजूला कमी पडतो, किंवा एक तर पुढच्या बाजूला पुरतो, थोडी जागा बाहीमधली शिल्लक राहते आणि बॅक पार्टला आलं की त्याच्यात बॅक पार्टला कमी पडतो, म्हणजे बाहीचा जी गोलाई आहे, जी ही गोलाई आपण काढलेली असते ती कमी पडते. तर असं का होतं? आणि हे होऊ नये याच्यासाठी आपल्याला मेन म्हणजे या ड्राफ्टिंग मध्ये बॅक आणि फ्रंटच्या ड्राफ्टिंग मध्ये काय चेंजेस करायचे असतात आणि त्यानुसार जो आपला पॅटर्न तयार झालेला आहे त्या पॅटर्न मध्ये आपला जो आर्महोल आहे, जो आपण बॉडीवरून मेजरमेंट घेतलेला आहे, त्याच्यानुसार आपल्याला हा जो आर्महोल आहे तो मिळालेला आहे का? आणि जर मिळालेला नसेल तर तो कुठे वाढवून घ्यायचा, किंवा जर तो प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तो कसा कमी करायचा, हे सर्व डिटेल्स तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहेत. समजा बॅकचा आर्महोल आणि फ्रंटचा आर्महोल याच्यामध्ये जर डिफरन्स आला तर तुम्ही जर बाही जी काढणार आहात ती बाही इथे जोडत असताना ती प्रॉपर जुळेल का? नाही ना जुळणार. म्हणजे बघा, तुमचा जर बॅकचा आर्महोल हा 9.5 इंच आला आणि फ्रंटचा आर्महोल आहे हा 7.5 किंवा 8 इंच असेल, साधारणपणे 1 ते पाऊण इंचाचा डिफरन्स या मेथडनी जेव्हा तुम्ही कटिंग करता त्यावेळेला येतो. पण अशा वेळेला जर हा डिफरन्स आला काही प्रॉब्लेम नाही. ज्या वेळेला आपण कसं असतं बघा की आर्महोल आहे हा दोन्हींचा मिळून जो आपला आर्महोल आलेला आहे बॉडीवरचा तेवढा इथे यायला पाहिजे. मग तो फ्रंटमध्ये आणि बॅकमध्ये कसा डिव्हाइड होईल ते डिपेंड आहे तुमचं कटिंग मेथड कशी असणार आहे. हे कधी होतं? जेव्हा आपण बॅकचा पार्ट पॅक बनवतो अशा वेळेला बॅक पार्ट मोठा होतो आणि फ्रंटच्या भागामध्ये जे आर्महोल आहे ते 1.5-पाऊण इंचाने कमी येतं. पण त्याच्यामध्ये पण कसं होतं की तुम्ही जेव्हा तो ब्लाऊज फोल्ड करता शोल्डर मधून त्यावेळेला बरोबर शोल्डर आणि आर्महोलकडे दोन्हीकडे सेम सेम अंतर जातं. त्याच्यामुळे तिथे ठीक आहे ते. पण या डीपनेक ब्लाऊज असेल आणि याच्यामध्ये जर बॅक आणि फ्रंट आर्महोल मध्ये जर डिफरन्स आला, म्हणजे बॅक साईडला आर्महोल जास्त आला आणि फ्रंट साईडमध्ये कमी आला, तर मात्र काय होतं की जेव्हा तुम्ही इथे तुम्हाला एखादी स्लीव डिझाईन बनवायची असेल किंवा स्लीवला असं सेंटरला एखादा पॅटर्न द्यायचा असेल तर तो पॅटर्न देताना खूप प्रॉब्लेम येतात. कारण समजा फ्रंट साईडचा आर्महोल आहे तो आपला 8.5 इंच आलेला आहे आणि बॅक साईडचा आर्महोल आहे हा 9 इंच आलेला आहे. 0.5 इंचांचा डिफरन्स आहे दोन्हींमध्ये. आपण त्याची बाही कट करताना या अगोदरच्या मेथडमध्ये काय बघितलेलं आहे की सेम दोन्हींचे आर्महोल मोजायचे आणि बाही जेव्हा आपण कट करतो त्यावेळेला त्या बाहीच्या आर्महोल वरती, म्हणजे ही समजा बाही आहे तर बाहीचा जेव्हा आपण हा शेप घेतो त्यावेळेला या शेप वरती आपल्याला बाहीचं जे बॅकचा आर्महोल आणि हे फ्रंटचा आर्महोल ते मेजरमेंट टाकायचं आणि त्या दोन्हींचा मधला डिफरन्स आहे तिथे सेंटर घ्यायचा असं सांगितलं होतं. पण या मेथडमध्ये काय होतं की 5 इंचांनी बाही ही पुढच्या बाजूला गेली जाते. म्हणजे जर बॅकचा आर्महोल 9 आपण धरला आणि फ्रंटचा 8.5 तर 5 इंचांनी बाही फ्रंटला जाणार आहे. तर यामुळे काय होतं की पूर्ण जर तुमची ही डिझाईन आहे ती 5 इंचांनी फ्रंट साईड मध्ये खेचली जाणार आहे किंवा तिचा झुकाव या बाजूला असणार फ्रंटच्या, आणि ते दिसायलाही तसं प्रॉपर वाटत नाही. जरी 5 इंचाचा डिफरन्स असला तरी सुद्धा ती डिझाईन आपल्याला माहित आहे की आपण शिवतो, त्यामुळे आपल्याला माहित आहे की ती या बाजूला आलेली आहे थोडी, ते त्यामुळे तसं दिसायला सुद्धा बरोबर नाही वाटत. तर अशा वेळेला आपण दोनही आर्महोल आपल्याला दोन्ही बाजू, म्हणजे आपला जो आर्महोल आहे त्याचा अर्धा पार्ट बॅक मध्ये आणि अर्धा पार्ट फ्रंट मध्ये आला पाहिजे. या पद्धतीचं ड्राफ्टिंग आपल्याला बघायचं आहे आणि याच्यासाठी मी तुम्हाला ड्राफ्टिंगचे खूप सारे व्हिडिओ दिलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला आपला आर्महोल किती असल्यानंतर फ्रंट पार्ट कटिंग करत असताना त्याच्यामध्ये किती इंच लुजिंग ऍड करायचं हे डिटेल चार्ट सहित समजवलेलं आहे. यासाठी तुम्ही हा जो आपला 39 चेस्टचा
पेपर पॅटर्नचा व्हिडिओ आहे तो जरी बघितलात तरी तुम्हाला या सर्व डिटेल्स मिळणार आहेत. त्यामुळे याचा व्हिडिओ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते. हा कटोरी ब्लाउज ड्राफ्टिंगचा व्हिडिओ आहे. याच्याच मध्ये आपण आता याच्याच मेजरमेंट घेऊन प्रॉपर अशी बाही कशी कट करायची हे बघणार आहोत. आणि तुम्हाला बाही कटिंग करत असताना समजा तुमचा हा आर्महोलला बाही पुरत नाहीये किंवा कमी पडते, किंवा तुमचा हा जो मी यामध्ये आर्महोल घेतलेला आहे याच्यापेक्षा तुमचा आर्महोल कमी असेल किंवा जास्त असेल, तर तुम्हाला कटिंग मध्ये इथे काय चेंज करायचे आहे ते पण बघूयात. समजा आता या चेस्ट साइज मध्ये आपला आर्महोल आलेला आहे 18 इंच. इथे 18 लिहिलाय पण काय आहे 17 इंच आहे आपला आर्महोल. काय तर 17च्या अर्धे आपले किती येतात 8.5 इंच. म्हणजे हे 18 घेतलेलं आहे ते मी या लाईन वरचा 18 सांगितलेलं आहे तुम्हाला. क्लिअर. आपला आर्महोल जो आहे तो आर्महोल आपल्याला 17.5 आहे बॉडीवरला मोजलेला. तर यामध्ये जे या लाईन वर आहे तो आपला बरोबर अर्धा यायला पाहिजे जो बॉडीवरून घेतलेला आहे त्याच्या. करेक्ट. आणि जे लुजिंग आहे ते बरोबर अर्धा इंच जेव्हा आपण आतून शिलाई घेणार आहे त्यावेळेला लुजिंग घेऊन तो बरोबर या मेजरमेंट मध्ये आपल्याला हा प्रॉपर मिळणार आहे. कळतंय का बघा तुम्हाला. आणि जर तुम्ही ब्लाऊज वरून मेजरमेंट याचं चेक करणार असाल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. जर तुम्हाला तुमच्या साईज मधले एखादं ब्लाऊज परफेक्ट बसणार असेल तर त्याचा आर्महोल तुम्ही आतल्या बाजूने चेक करायचा आहे. आता तुम्हाला मी एक ब्लाऊज दाखवते. तर हे एक ब्लाऊज आहे याच चेस्ट साइज मधलं आहे, म्हणजे 39 चेस्ट साइज आहे आणि याचं मेजरमेंट सुद्धा समथिंग याच प्रमाणात जाणार आहे, म्हणून मी हा ब्लाऊज घेतलेला आहे. तर हा ब्लाऊज घातल्यानंतर अगदी आर्महोलला परफेक्ट फिटिंग आहे. मग हे फिटिंग आपल्याला कसं बघायचं की आपण क्रॉस चेक करू शकू. तर हे बघा, हे आता इथे शोल्डर आहे आपलं, बरोबर. शोल्डरच्या बरोबर सेंटर पासून हा ब्लाऊज सरळच आहे, आपल्याला शिलाईचं मेजरमेंट मोजायचं आहे. तर हे मोजत असताना बरोबर शोल्डरच्या इथे सेंटरला मी टेप ठेवला. इथून शोल्डर पासून आपल्याला ही जी टीप दिसते याच्या गोलाईमध्ये आपल्याला फिरवत फिरवत आपल्याला हे मेजरमेंट बघायचं आहे. तर हे पहा, ही टीप आली तर याच्या इथं पर्यंतच जे मेजरमेंट आहे ते बघा बरोबर 9 इंच आलेलं आहे. क्लिअर. तर हे झालं फ्रंटचं, सॉरी बॅकचं. आता हा फ्रंटचा आर्महोल आहे. फ्रंटचा आर्महोल पण आपल्याला सेम याच पद्धतीने मोजायचा आहे. इथेही टेप आपल्याला लावायचा शिलाईच्या इथे आणि इथून हा आपल्याला बरोबर मोजत वरतीपर्यंत यायचा आहे. तर हा सुद्धा इथे बघितला तर बरोबर या सेंटरवर आपल्याला 9 इंच मिळत आहे. ही टीप आहे बघा इथली सेंटरची, बरोबर इथे 9 इंच आपला आलेला आहे. म्हणजे बॅक आणि फ्रंटचा बरोबर 18 इंच हा आर्महोल आपल्याला आलेला आहे. आणि याच्यावरती आपल्याला 18 इंच यायला हवा, पण तो कुठे शिलाईच्या मेजरमेंटवर. शिलाईच्या मेजरमेंट वरती आपल्याला 18 यायला पाहिजे, पण जो आपला कटिंग आहे त्याच्यावरती 18 आला तर पुन्हा अर्धा इंचानी लुजिंग यात मिळणार आहे. क्लिअर होतंय का बघा तुम्हाला. त्यामुळे या वरच्या ह्याच्यावरती आपल्याला आर्महोल बॉडीवरचं, आता हे शिलाई मार्जिन सहित आपलं लुजिंग घेऊन आलेलं ब्लाऊज आहे हे, बरोबर. पण पेपर पॅटर्न मध्ये मात्र आपल्याला आपल्या बॉडीवरचं जे मेजरमेंट आहे त्याच्या हाफ आपल्याला इथे आलेलं असलं पाहिजे या लाईन वरती. किंवा तुम्हाला असं चेक करायचं असेल तर या अर्धा इंच आतूनच्या लाईन वरून सुद्धा तुम्ही चेक करू शकता. दोन्ही सेमच येणार आहे. तर आता आपलं किती आहे याच्यावरती 17, बरोबर. तर 17च्या अर्धा आपल्याला इथे 8.5 इंच मिळायला पाहिजे. हे अर्धा इंच आहे, हे वरती शिलाई मार्जिन आहे. तिथून खाली आपल्याला टेप लावायचा आहे या पद्धतीने. बघा, अर्धा इंच खालून मी टेप लावला आणि गोलाईमध्ये या पद्धतीने मी फिरवत फिरवत बघितलं तर हे बरोबर आपलं 8.5 इंच शिलाई मार्जिन पर्यंत आलेलं आहे. क्लिअर. आणि हेच अर्धा इंच आतून, म्हणजे ही टीप असणार आहे आपली. तर या टीप पासून जर आपण अर्धा इंच आतून या पद्धतीने मोजलं तर हे पहा, हे एक्झॅक्टली आपलं 9 इंच आलेलं आहे. म्हणजे जर या पद्धतीने तुम्ही ड्राफ्टिंग घेतलं तर तुमचा ब्लाऊज सुद्धा परफेक्ट तयार होणार आहे. आता सेम एवढंच आपल्याला या पार्टमध्ये, बॅक पार्ट मध्ये सुद्धा यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे ड्राफ्टिंग करत असताना आपण इथे आर्महोल वरती टक्स घेतो आणि हा टक्स मायनस करून आपल्याला हा आर्महोल बरोबर मिळाला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला टोटल चेस्ट पार्ट मध्ये किती इंच लुजिंग ऍड करायचं आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, जो आपण या ब्लाऊजच्या ड्राफ्टिंग मध्ये तुम्हाला सांगितलेला आहे आणि तिथे मी व्यवस्थित क्लिअरही केलेला आहे. तर हा व्हिडिओ जरूर बघा, एकदा आवर्जून जाऊन बघा, खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे.
त्यानंतर बॅक पार्ट बघूया आपण. बॅक पार्टचा जो आर्म होल आहे तो आपण आता बघूया. बॅक पार्ट मध्ये पण मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करते अगोदर. जेव्हा तुमचा डीप नेक असतो, म्हणजे जेव्हा तुमचा गळा 8च्या खाली जाणार आहे, त्यावेळेला हा जो तुमचा चेस्ट पार्टचा मार्किंग आहे ते तुम्हाला बऱ्याच ताई म्हणजे कमेंट होती की ताई तुम्ही इथे अपर चेस्टचं मार्किंग कुठेच घेतलं नाही. तर इथे तुम्हाला बॅक पार्ट मध्ये अपर चेस्टचं मार्किंगचा उपयोग होऊ शकतो. पण मी ज्या मेथडनी तुम्हाला शिकवते त्यामध्ये तुम्ही जरी अपर चेस्टचा वापर नाही केला तरी सुद्धा तुमचं इथलं जे फिटिंग आहे ते बरोबर येणार आहे. ते कसं काय, दोनही मेथड तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगते. आता बघा, इथे आपला चेस्ट, इथे आपली चेस्ट किती होती, 39 बरोबर. 39चा चौथा भाग किती येतो, 39/4. तर उत्तर आलेलं आहे आपलं 9.75. ओके, तर हे 9.75 आपण काय केलं, या लाईन वरती मार्क करायचं बरोबर. तर हे पहा, मी इथे 9.75 चा मार्क केलेला आहे इथे, आणि इथून पुढे कुठे मार्किंग येते ते पहिला बघा. तर हे आलेलं आहे आपलं इथे बरोबर. आता यामध्ये जर तुम्ही इथपर्यंत जर हा आर्म होल चेक केला तर तो बघा किती येतोय, ते मी तुम्हाला दाखवते. आणि यामध्ये काय चेंजेस करायचा की आपला आर्म होल सुद्धा आपल्याला प्रॉपर मिळायला पाहिजे तेही सांगते. तर इथून बघा, ज्या पद्धतीने इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल, त्यानंतर खालून आपल्याला टेप या पद्धतीने राऊंड मध्ये घ्यायचा आहे. तर हे बघितलं तर आपलं हे वरच्या लाईनलाच 9 वरती आपल्याला मिळालेलं आहे, पण आपल्याला या लाईन वरती किती हवा आहे, 8.5 इंच हवा आहे. म्हणून आता इथे चेंज काय करायचं आहे, एक पहिली गोष्ट, जी पण तुमची फुल चेस्ट आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मायनस करून मार्किंग घ्यायचं आहे. ही पहिली मेथड आहे. 39/4 उत्तर आलं 9.75. त्यामधून वजा करायचं आहे 0.5, तर उत्तर येणार आहे 9.25. तर हे 9.25 कुठे येतात, तिथे मार्क देऊन घेतला, तर हे आलेलं आहे आपलं इथे. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला बघायचंय की हे मार्किंग म्हणजे हे आपलं किती भरतायत. तर इथून अर्धा इंच वरती सोडून दिलं आणि इथून खाली टेप गोलाईमध्ये या पद्धतीने फिरवला, तर हे बघितलं तर हे बरोबर आपलं 8.5 वरती आलेलं आहे. ओके, म्हणजे फुल चेस्ट मधून फुल चेस्टचा चौथा भाग करून अर्धा इंच मायनस केलं तर तुम्हाला हे तुमचं छातीचं मेजरमेंट परफेक्ट मिळणार आहे, जे तुमच्या गोलाईला अनुसरून आर्महोलला अनुसरून येणार आहे. अजून एक मेथड आहे, ती म्हणजे तुमची अपर चेस्ट किती आहे, 37 आहे आपली या पॅटर्न मध्ये, म्हणजे या मेजरमेंट मध्ये. तर 37/4 केलं तर येणार आहे आपलं 9.25 इंच, जे आपण मघाशी अर्धा इंच मायनस करून मार्किंग टाकलं होतं, सेम तेच मार्किंग आपलं इथं आलेलं आहे. तर या मेथडने सुद्धा तुम्ही गेलात म्हणजे इथं तुम्ही फक्त बॅक पार्ट मध्येच आपल्याला अपर चेस्टचा वापर करायचा असतो. पण कसं आहे बघा, बॅक पार्ट मध्ये आपल्याला चेस्टचा उभार वगैरे काही नसतो बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला इथे बॅक पार्ट मध्ये घेताना अपर चेस्टच्या मार्किंग नुसार गेला तर तुमचं कटिंग परफेक्ट येतं. ही एक मेथड झाली. आणि मी तुम्हाला अगोदर जी सांगितली, फुल चेस्ट मधून चौथा भाग करून 0.5 मायनस केलं तरी सुद्धा तुम्हाला इथे तुम्हाला हवं ते अंतर मिळणार आहे. म्हणजे गळा तुमचा 11च्या खाली असेल तर फुल चेस्टचा जो चौथा भाग करता त्यातून 0.75 मायनस करायचा आहे. क्लिअर होते का बघा, आणि हे तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तर हे दोन खूप महत्वाचे आणि इम्पॉर्टंट आहेत. कारण बघा, जेव्हा तुमचा 11च्या खाली गळा जाणार आहे त्यावेळेला या बाजूनी शोल्डर कमी होणार आहे. शोल्डर कमी झालं की तुमचा हा जो गोलाई आहे ती आतल्या बाजूने फिरणार आहे, आणि त्यामुळे तुमचा हा आर्महोल आहे तो अजून मोठा होणार आहे. त्यामुळे आर्महोलचं मार्किंग हे तुमची गळा डीप झाला त्यामुळे तुमचं हे शोल्डर कमी झालं, पण आर्महोल मोठा झाला का, नाही, आर्महोल तेवढाच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आर्महोल मध्ये तुम्हाला फिटिंग बसवावंच लागणार, आणि त्यासाठी तुम्हाला मग या बाजूनी हे जे अंतर आहे ते थोडं कमी करून घ्यायचं. आणि का करायचं कमी, तर गळा तुमचा खाली गेल्यामुळे जेव्हा बॉडीवर हा घातला जातो त्यावेळेला इथून हा गळा असा पसरतो, म्हणजे हे शोल्डर आहे ते सरकून या बाजूला जातं, आणि त्यामुळे इथे मध्ये गोलाई व्यवस्थित प्राप्त होते. आणि त्याच्यामुळे हे जर या बाजूला गेलं आणि इथे जर तुम्ही प्रॉपर मायनस केलेलं नसेल तर मग तो भाग इथेच जमा होतो आणि इथे चुन्या येतात मग ब्लाउजला, त्या येऊ नयेत याच्यासाठी या बाजूनी जर तुमचा गळा 8च्या खाली असेल आणि 10 पर्यंत खाली आहे तर तुम्ही अर्धा इंच मायनस करायचा आहे. आणि जर तुमचा गळा 11च्या खाली जात असेल, 11, 11:30, 12:30 पर्यंत, तर तुम्हाला इकडून 0.75 मायनस करायचे आहेत.
तर या पद्धतीने मायनस केला तरच तुम्हाला हा आर्महोल प्रॉपर मिळणार आहे. आणि अजून एक मुद्दा, जर आता या साईज मध्ये इथे मला अर्धा इंच मायनस करून किंवा चेस्टचा फोर्थ पार्ट, अपर चेस्टचा फोर्थ पार्ट टाकून मला इथं मार्किंग मिळालं, पण या साईज मध्ये म्हणजे ही चेस्ट साईज आहे 39, याच्यामध्ये माझा आर्महोल आलेला आहे 17, पण काही वेळेला 16, 16.5 सुद्धा आर्महोल असणार आहे. तर अशा वेळी ड्राफ्टिंग कसं घ्यायचं, कारण आर्महोल जर याच मेजरमेंटवर कट केला तर इथे आर्महोल त्यांना लूज होणार आहे आणि म्हणजे तुमची ही साईडची टीप सरळ येणार आहे, ती सरळ न येता येईल ब्लाऊज परफेक्ट, पण ती टीप सरळ न येता काय होणार, इकडून येणारी टीप आहे ती इकडे आत येणार आणि मग परत इकडे अशी जाणार, त्यामुळे इथे प्रॉपर येणार नाही फिनिशिंग. तर याच्यासाठी काय करायचं, मग तुमचा जो आर्महोल आहे तो अर्ध्या इंचानी वरनं मार्किंग करायचा. हे पहा इथे हे मी ठेवलं असं, आणि जे आर्महोल आहे ते या पद्धतीने इथे अर्धा इंच वरून मार्क केलं. इथूनची लाईन ही सेमच राहणार आहे, कोण्यातून मार्किंग सुद्धा सेमच राहणार आहे. किती असेल, 1.25 इंचाचं. तर हे 1.25 इंच मार्क केलं आणि हा आर्महोलचा शेप आहे तो आपल्याला या पद्धतीने येईल. ओके, तर आता तुम्ही जर हा आर्महोल मोजून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल. तर हे आपण अर्धा इंच वरती घेतलेलं आहे, बरोबर. ही असेल आपली चेस्ट लाईन आहे 9.25, तर हे छातीचा चौथा भाग म्हणजे अपर चेस्टचा चौथा भाग आहे तो. ओके, तर इथून आता तुम्ही जर आर्महोल हा चेक केलात तर हे तुमचं येणार आहे, हे पहा आलं 8 इंच आलं, म्हणजे 8 फ्रंट मध्ये आले. बॅक साइड मध्ये सुद्धा तुम्हाला सेम याच पद्धतीने आर्महोल तुमचा वरती अर्धा इंचानी घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा आर्महोलच्या राऊंड मध्ये तुम्हाला कमी मिळेल. आणि जर समजा 17 ऐवजी 17.5 आहे किंवा 18 आहे आर्महोल, तर सेम जसं वरती गेलो आहोत तसंच खाली घ्यायचं आहे मार्किंग आणि खालच्या बाजूनी आर्महोल कट करायचा आहे. एवढे चेंजेस तुम्हाला करायचं आहे, बाकी काहीही करायचं नाही. आता यानंतर आपण बाही कशी कट करायची या मापामध्ये ते बघूया. हा तुमचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सेम जसं फ्रंट मध्ये केलं तसंच बॅक मध्ये केलं तसंच फ्रंट मध्ये. जर आर्महोल 16 असेल तर इथूनच फक्त तुमचा हा शेप वरती जाणार आहे अर्धा इंचानी. ओके, बाकी इकडे वरती काही करायचं नाही. आता आपल्याला याचा आर्महोल बघितला आपण, दोन्हींच्या आर्महोल किती आलेले आहेत, इथपर्यंत 8 आला आणि इथे 1.5 इंच मार्जिन आहे, म्हणजे 8, 9, 9.5 सॉरी 8.5 आहे इथपर्यंत आणि 1.5 इंच मार्जिन, म्हणजे 10 इंच होईल टोटल. बॅक आणि फ्रंटचे दोन्हीचे आर्महोल 10च आहेत. तर इथे बघा, इथं आपलं फिटिंग आलेलं आहे, बरोबर. तर इथून पुढचं 1.5 इंच मी इथं मार्किंग केलं आणि हा जो पॉइंट थोडासा शिल्लक आहे तो मला मायनस करायचा आहे, कट करून टाकायचे. हे कट नाही केला तर एवढं अंतर तुमचं ब्लाऊज मध्ये जास्तच होतं आणि तसंही तेच नंतर आपल्याला कटच करून टाकावं लागतं. हे छोटे छोटे चेंजेस आहेत पण हे खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे हे करत गेला तर तुमचं कापडही वाचणार आहे आणि फिटिंग प्रॉपर येणार आहे. तर आता यामध्ये आपला आर्महोल आपण मोजून घेतलेला आहे, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला आता बाही कितीची हवी आहे ते बघूया. तर जी पण तुम्हाला बाहीची उंची हवी आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून मार्किंग घ्यायचं आहे. स्टार्टिंगला मी इथे खाली एक लाईन ड्रॉ करून घेते, इथून वरती आपण बाहीचं मार्किंग करणार आहोत. ही आहे ही फोल्ड बाजू आहे, या पुढच्या बाजूला ओपन बाजू आहे माझी इकडे आणि या बाजूला फोल्ड आहे. तर इथे आता उंची मला 10 इंच हवी आहे, मी टोटल 11 इंचांवर मार्क करणार आहे. तर या पद्धतीने बाही घेतली, 11 वरती मार्किंग केलं. ओके, 11 वरती मार्किंग केल्यानंतर सेम अजून थोड्या अंतरावर जाऊन आपण अजून एक मार्क करायचं आणि इथे एक लाईन ड्रॉ करून हा आपला चौकोन तयार करून घेतला. ओके, यानंतर आता आपल्याला रुंदी किती हवी आहे. रुंदीसाठी मी तुम्हाला या अगोदरही एक सूत्र सांगितलेलं आहे की बाही छातीचा चौथा भाग मायनस 0.5 हे आपलं बाही रुंदीचं सूत्र आहे. चेस्ट आहे 39, याला भागिले केले 4, उत्तर आलं 9.75, यातून मायनस केले 0.5 तर उत्तर येणार आहे 9.25. तर बाहीची रुंदी आपल्या साधारणपणे 9.25 असणारच असणार आहे. तर या पद्धतीने मी 9.25 वरती या बाजूलाही एक मार्क केलं, या बाजूलाही एक मार्किंग करून घेतलं आणि या 2 लाईन आहेत या इथे
जे पॉइंट मिळाले ते जोडून घेतले. ओके, आता यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपली कॅप हाईट किती असणार आहे. कॅप हाईट जेव्हा तुम्ही 9-10 इंचाची बाही बनवता त्यावेळेला कॅप हाईट साठी एक सूत्र तुम्हाला मी सांगितलेलं आहे, तर तेच वापरा. जी पण तुमची चेस्ट साईज असेल त्याला भागिले 10 करा, उत्तर येणार आहे 3.9. तर 3.9 वरती मार्क केलं, या बाजूनेही 3. तर हे 3.9 वरती आपण मार्क करून घेतलं आणि ही आपल्याला एक लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. थोडीशीच घेतला तरीही चालणार आहे ही लाईन. आता या लाईन वरती आपल्याला तिरकं मार्किंग कितीचं घ्यायचं, इथे 2 पद्धती तुम्हाला सांगते. एक तर आपला हा बॅक पार्ट घ्यायचा आहे तुम्हाला, फ्रंट पार्ट घ्यायचा नाही. बॅक पार्टचा हा जो या कोण्यापासून या कोण्यापर्यंत जे अंतर आहे ते तुम्हाला मोजून घ्यायचंय, कारण याच पार्टसाठी आपण कटिंग करतोय बरोबर. तर ते हे किती आलेलं आहे, 8.5 इंच. ओके, ही झाली एक मेथड. तुम्ही या पद्धतीने 8.5 इंच जे आलेलं आहे ते तुम्हाला या लाईन वरती इथून बंद बाजूकडून बघायचं, या लाईन वरती कुठे येत आहेत टेप तिरका ठेवून. तर हे 8.5चं मार्किंग मी इथे ठेवलं आणि हे ज्या वेळेला या पद्धतीने बघितलं तर आपल्याला हे मिळणार आहे इथे. मग इथे मार्क करून घेतलं. हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला या पॉइंट पासून इकडे सेंटर घ्यायचं आहे याचं, म्हणजे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तुम्हाला यापासून इथपर्यंत. आता इथे तुम्हाला मी बाहीचा शेप कसा द्यायचा ते अगदी इझी मध्ये दाखवणार आहे. याचा घ्यायचा आहे आपल्याला सेंटर काढून. सेंटर पासून आपल्याला 1, 2, 3 सूत वरच्या बाजूला मार्क करायचा आहे आणि 1, 2, 3 सूत खालच्या बाजूला मार्क करायचा आहे. त्यानंतर या बाजूने इथे आपण सेंटर घ्यायचा आणि सेंटरच्या खाली 0.25 आपल्याला घ्यायचा आहे. आता हा जो शेप आहे तो इथून आपल्याला असाच इकडे आणायचा आहे. ओके, तर त्याच्यासाठी इथून घेताना जेव्हा हेवी चेस्ट साईज असते त्यावेळेला इथे अंतर तुमचं 1.25 इंच असायला पाहिजे, 1.25च्या पुढे असायला पाहिजे, 1.25 इंच या पद्धतीने. जर चेस्ट साईज कमी असेल तर इथं तुम्ही 1 इंच पर्यंत ठेवू शकता. पण जेव्हा चेस्ट साईज हेवी असते त्यावेळेला साधारणपणे 1.5 इंच तरी कमीत कमी इथे आपलं अंतर असलं पाहिजे. तर बघा इथून मी 1.5 इंचापासून शेप द्यायला सुरुवात करणार आहे. ओके, तर इथून यामध्ये यायचं, यामध्ये आणि मग इकडे आपल्याला मिळवायचं आहे. त्यासाठी पहिला मी एकतर डॉटेड लाईन देऊन घेते. तर ही या पद्धतीने आपला हा शेप इथे मिळवायचा आहे या लाईन मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये बघायचा आहे तुम्हाला लाईन ड्रॉ करताना, हा जो आतला बाजूचा शेप आहे तो आपल्याला इथून फिटिंगच्या लाईन पासून 1 इंच जिथे येत आहेत तिथे आपला हा आतला शेप मिळवायचा आहे. या एका पॉइंटमुळे तुमची जी बाही आहे ती आतल्या आर्महोलला अगदी परफेक्ट बसते. अजिबात इथे कुठेही खेचल्यासारखं होत नाही आपल्या आतल्या आर्महोलला, किंवा बाही घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल आपल्याला ब्लाऊज होतो. त्याच्यामुळे ही खूप महत्वाची ट्रिक आहे. ही जो आपला फिटिंगचा पॉइंट आलेला आहे त्या पॉइंटच्या आतमध्ये 1 इंच आपल्याला बघायचा आहे कुठे येतात, आणि हा शेप आहे तो थोडासा याच्यातूनच तुम्ही घ्यायचा आहे आणि जे पॉइंट आपण खाली घेतला होता त्याच्यातून तुम्हाला पुढे जायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हा शेप ड्रॉ करायचा आहे. तर हा यामध्ये मिळेल आणि हा वरून जाणार आहे तो हा असा या पद्धतीने पुढे मिळेल. तर हा आपला प्रॉपर शेप ड्रॉ झालेला आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बाहीचा शेप ड्रॉ करणार आहात त्यावेळेला अजून एक मेन प्रॉब्लेम काय येत होता बाहीमध्ये, इथे जो बाहीचा पोर्शन आहे तुम्हाला यामध्ये दाखवते. आता इथे पफ बाही आहे, पण जेव्हा प्लेन बाही तुम्ही शिवाल त्यावेळेला काय होतं की ही जी बाही आहे ती थोडीशी इथे खाली आल्यासारखा पार्ट तयार होतो आणि इथे बाही टाईट होते आणि त्यामुळे टाईट झाल्यामुळे ती बाही वर खेचली जाते आणि इथे असा पोर्शन निर्माण होतो असा उचलल्यासारखा बाहीचा. बघा तुम्ही बऱ्याचदा जेव्हा बाहीचा शेप तुम्ही अगदी जवळून इथे घेता त्यावेळेला हा प्रॉब्लेम बाहीमध्ये निर्माण होतो की बाही जेव्हा आपण म्हणजे स्लीव्ज आपण अंगात घालतो त्यावेळेला ती बाही या पोर्शनला टाईट होते इथल्या, आणि मग हा पोर्शन टाईट झाल्यामुळे तो वर ढकलला जातो आणि इथे खालच्या बाजूला अंतर असतं त्याच्यामुळे बाही काय होतं ते थोडंसं वर जातं आणि इथल्या बाजूमध्ये मग इथे असा फुगा मध्येच फुगा निर्माण होतो असा बाहीमध्ये शोल्डरच्या बाजूला. तर हा प्रॉब्लेम जर तुम्हाला आपल्या बाहीमध्ये येऊ नये असं वाटत असेल आणि इथल्या पोर्शनला बाही टाईट होऊ नये असं वाटत असेल, म्हणजे घातल्यानंतर हा जो आपला अगदीच शोल्डरच्या बाजूचा पोर्शन आहे ना इथल्या बाजूला इथे बाहीला टाईट होतो ज्या वेळेला तुम्ही इथलं अंतर कमी घेता त्यावेळेला. त्याच्यामुळे
लॉंग स्लीव्ज असो किंवा शॉर्ट स्लीव्ज असो, शॉर्ट स्लीव्ज मध्ये तर खूप लांबून आपल्याला इथे बाहीचा आकार द्यायचा असतो थोडा. म्हणजे इथे जर आपण 1 इंच 1.25 इंच घेतले तर शॉर्ट बाही असते त्यावेळेला 2-2.25 इंचावरूनच आपल्याला हा शेप फिरवायचा असतो. क्लिअर? बाही मधली ही खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे, त्यामुळे जरूर या पद्धतीने कटिंग करा. म्हणजे तुम्हाला जर बाहीमध्ये असा काही प्रॉब्लेम येत असेल तर तो येणार नाही. बाही फिरवायची आहे आपल्याला 1.25 इंचावरून आणि आतल्या बाहीचा शेप घ्यायचा आहे साधारण 1 इंच. या 1.25 इंचावरूनच खाली घेतला तरीही चालणार आहे. मी ते किंचित आतमध्ये घेतले, नाही घेतला तरीही चालेल. हे दोन्ही शेप 1-1.25 इंचावरूनच या पद्धतीने असं फिरवायचे आहे. क्लिअर? आता इथे आपल्याला दंडघेराचा 4th पार्ट घ्यायचा आहे. तर दंडघेर 11 आहे, त्याच्या अर्ध मी इथे 5.5 वरती मार्किंग करते. त्याच्या पुढे 1.5 इंच हे शिलाई मार्जिन. आता हा आपला आणि त्याच्या बाहेर इकडे 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे हे बरोबर आपलं इथेच आलेलं आहे. म्हणजे या पार्ट मध्ये आपली बाही ही परफेक्ट झालेली आहे. आणि आता तुम्हाला याचा मी हा राऊंड शेपही मोजून दाखवते. हा जो आहे तो हा थोडासा खालून घ्यायचा असा इकडे, म्हणजे बाही इथे या पोर्शनला छान फिटिंग बसते. तर बॅक आणि फ्रंटचा आर्म होल आपला किती आहे इथून मोजायचा, शिलाईचं अंतर सोडून द्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने राऊंड मध्ये गेलोत आपण, तर हे बरोबर आलेलं आहे 10 इंच आहे. तर हे सुद्धा आपलं किती भरतायत बघूयात. तर इथून आपल्याला टेप या पद्धतीने लावायचा आहे आणि बघायचं किती आलेलं आहे. तर हे थोडंसं जास्त आहे बरोबर, पण जेवढं आपलं आहे तेवढंच आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे. तर हे आहे 10 इंच इथं आलेलं आहे. तर मी हे 10 वरती मार्क केलं आणि इथून पाठीमागे 1.5 इंच कुठे येतात बघायचं, तिथे एक मार्क करायचं. तर हे येते 1.5 इंच इथे. ओके, तर हे अंतर इथंच आपलं हे 8.5 इंच जुळणार आहे जर आपण इथून टेप लावून बघितलं तर. तर हे पहा, तर हे 8.5 इंच इथं आपलं आलेलं आहे. तर ह्या 8.5 वरती आपण इथे मार्क केलं. तर हे जिथं आलेलं आहे तिथूनच आपल्याला हे जोडायचं नाही, तर मग हे थोडं जास्त होऊ शकतं आपल्या बाहीमध्ये. तर जर तुम्ही हे इथेच क्लिअर केलं तर तुमचं बाहीचं फिटिंग हे अगदी परफेक्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि आता 5 वरती आणि 8 वरती पण आपण बाहीचं मेजरमेंट चेक करणार आहोत. तर वरून अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल, त्यामुळे वरून अर्धा इंच मार्क केलं आणि इथून खाली आपल्याला टेप घ्यायचा आहे. तर 5 वरती आणि 8 वरती आपण मेजरमेंट चेक करणार आहोत. तर इथून खाली किती 5.5 आलेला आहे आणि हे 3 वरती आलेलं आहे बरोबर. तर इथे मी टेप ठेवला आणि 3 वरती आणि इथे एक मार्क केला. तर इथे आपलं 5 वरचं राऊंड, म्हणजे 5 वरती राऊंड आहे आपला 13.5 इंच. तर 13.5च्या अर्ध आपल्याला या लाईन वरती आलं पाहिजे. 13.5 वरती टेप या पद्धतीने ठेवला, फोल्ड केला आणि बघितलं तर हे आलेलं आहे 5.7 इंच. तर या लाईन वरती इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि इथे किती येत आहेत बघायचं. तर 5.7 आपण जेव्हा इथे टेप वरती ठेवू त्यावेळेला हे इथं मार्किंग येते. हे एवढं लुजिंग आपल्याला इथे सफिशियंट आहे. तुम्हाला थोडं अजून लुजिंग हवं असेल तर तुम्ही या बाहेरच्या लाईन वरून जी टीप आलेली जे लाईन आहे तिथून मार्किंग घेतला तरीही चालणार आहे, पण ही लाईन सुद्धा आपल्याला आली तरीही परफेक्ट आहे. त्यानंतर 8 वरती आपलं आर्म होलचं 8 वरती 12 इंच आहे. तर 12च्या अर्धे येतात 6. तर इथे 6 आपलं या इथे आलेलं आहे. इथे हे 1 इंचाचं लुजिंग आपल्याला मिळालेलं आहे. लुजिंग आपल्याला फक्त या लास्ट पार्ट मध्ये ठेवायचं नाहीये, जेवढा आहे तेवढा त्याचा हाफ घ्यायचा आहे. तर इथे 11 आहे, 11च्या अर्धे 5.5 घेतलं तर इथे 5.5 to 5.5 ला मार्क केलेला आहे. आणि हे पॉइंट आहेत हे तुम्हाला या पद्धतीने इथे लुजिंग हवंच आहे, त्यामुळे हे एवढं असलं तरी काही हरकत नाही. पण ज्यांना कट टू कट हवं असेल तर या पद्धतीने तुम्ही मार्क करू शकता. किंवा जर तुमच्याकडे ही अशी कर्व शेप पट्टी असेल तर त्या पट्टीचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आणि या पद्धतीने अगदी परफेक्ट लाईन तुम्ही इथे घेऊ शकता. सेम इथेही आपल्याला या पट्टीचा शेप ठेवून घ्यायचा आणि जसं आलेलं आहे तसं इथे मार्क करून घ्यायचं. तर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि हे आपण कट करून घेणार आहे. झालेली आहे आणि याच्या आतला शेप आपण इथे कट करून घेऊया.
हा बघा, अगदी प्रॉपर शेप असा तुमचा ह्या बाहीमधला यायला पाहिजे, तरच तुमची. आणि हा जो बाहीचा एवढा पोर्शन आहे हा सुद्धा राऊंड मध्ये असला पाहिजे, अगदीच कोणा इथे झाला नाही पाहिजे. हा सेंटर नॉच देऊन ठेवायचा. आणि हा आतल्या बाहीचा, ही आतल्या बाजूचा म्हणजे हा फ्रंटचा पार्ट आहे, त्याच्यावरही आपण नॉच देऊन ठेवला. हा आहे फ्रंट, हा आहे बॅक, चेस्ट 13. तर हे आपण याच्यावरती लिहून ठेवलं. आणि ही बाहेरचा फ्रंट पार्ट. फ्रंट पार्ट साठी इथून आपल्याला बाही लावायची आहे, तर ही इथे सेंटरवरती ठेवली आणि इथून राऊंड मध्ये एक्झॅक्टली आपली ही बाही इथे आलेली आहे. क्लिअर. आता याच्या बॅक पार्ट बरोबर आपण बघूया. इथे लावली, त्यानंतर ही या पद्धतीने आपली बरोबर हा जो आपला पॉईंट आलेला आहे तिथपर्यंत आपली बाही एक्झॅक्टली आलेली आहे. तर या पद्धतीने आपण ही बाहीचं कटिंग केलं. आता ही बाही जोडताना एक महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो म्हणजे बाही जोडल्यानंतर, शोल्डर जोडल्यानंतर आपण जेव्हा बाही प्रॉपर यावी असं म्हणतो, तर त्यासाठीची एक महत्त्वाची टीप आहे. तुम्ही इथे शोल्डर जोडता बरोबर, हे अर्धा इंच आणि हे अर्धा इंच शिवणमध्ये जातं. त्यानंतर आपलं हे शोल्डर या पद्धतीने जोडलं जातं. जोडल्यानंतर या पद्धतीने जेव्हा आपण शोल्डर जोडतो त्यावेळेला या बाजूमध्ये इथे हा शोल्डरचा सेंटर आहे बरोबर. हा मी इथे आता फोल्ड करते, इथे म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला लक्षात येईल. हे मी इथे फोल्ड केलं आणि हे पण इकडून इथे अर्धा इंच हे फोल्ड केलं बरोबर. हे फोल्ड करून जेव्हा आपण हे इथे जोडू त्यावेळेला हा आपल्या शोल्डरचा सेंटर असणार आहे बरोबर. तर या सेंटर पासून आपल्याला या बाजूला आणि या बाजूला जवळजवळ 1.5 ते 2 इंच मध्ये आपल्याला या पद्धतीने पट्टी ठेवून बघायचं आहे. इथे तुम्ही ठेवाल त्यावेळेला बघायचं आहे 2 इंच पर्यंत इथं स्ट्रेट असलं पाहिजे. इथे आता थोडासा पोर्शन हा पुढे येतोय, तर हा असा नाही आला पाहिजे. अगदी स्ट्रेट मध्ये हा 2 ते 2.25 इकडे 2 इंच आणि इकडे 2 इंच मध्ये स्ट्रेट असला पाहिजे. जर काही एक्स्ट्रा असेल तर ते तुम्हाला या पद्धतीने पट्टी सेट करायची. इथे पॅटर्न मध्येच कट केलं तरीही चालणार आहे, किंवा बाही जोडल्यानंतर जर तुम्हाला जाणवलं की हे थोडंसं मागे पुढे आहे, तर बाही लावायच्या अगोदर तुम्हाला हा पोर्शन कट करून घ्यायचा आहे. ओके. यासाठी तरच तुमचं हे शोल्डर आहे ते बरोबर तुमच्या आर्महोलला होणार आहे. जर हे स्ट्रेट मध्ये नसेल तर मग बऱ्याचदा काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतोच. तर या काही महत्त्वाच्या टिप्स होत्या बाही संदर्भातल्या, शोल्डर आणि आर्महोल संदर्भातल्या. तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर ह्या सर्व टिप्स कळल्या असतीलच. आणि या टिप्स तुम्हाला जर युजफुल वाटल्या असतील तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते ऑल वरती सेट करून ठेवा, जेणेकरून असे नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल. तर चला भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.